बहुचर्चित असलेला, बहुप्रतीक्षित असलेला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटीचा पेपर फुटला. आता पेपर फुटला ही काही ह्या देशाला, या राज्याला हे नवीन घडणारी गोष्ट नाही. या देशामध्ये, राज्यामध्ये अशी कुठली परीक्षा असेल की तिचा पेपर फुटला नसेल? अशी कुठली परीक्षा असेल की त्या परीक्षेच्या निकालामध्ये फेरफार केलेला नसेल? अशी एकही परीक्षा नाही की त्या परीक्षेच्या एकंदरीत सर्व व्यवस्थेवर लोकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. परीक्षा झाल्यानंतर अनेक संशय व्यक्त केले जातात, अनेक बातम्या पसरतात, पण प्रत्येक बातमीचं, प्रत्येक शंकेचं किंवा संशयाचं तपास होतोच असं नाहीये. पण टीईटीचा पेपर ही अनेक वेळेस फुटलेला आहे. पण महाराष्ट्र परीक्षा परिषद हे पेपर घेत होते. महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा घेत होते. महाराष्ट्राच्या केंद्रामध्ये परीक्षा घेतली जाणार होती. तरी हा पेपर फुटला आणि पेपर फुटला याचा रॅकेट चालवणारा जो काही आरोपी आहे तो विजेंद्र गुप्ता हा बिहारचा आहे आणि त्याचा 25 वर्षापासून पेपर फुटण्याचा धंदा आहे. अनेक पेपर फुटीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झालेले आहेत. तो एक पेपर फुटीचा रॅकेट चालवतो आहे आणि तो अनेक वर्षापासून हा धंदा करतो आहे. आणि शिक्षण मंत्र्यांना विधानसभेमध्ये सांगितलं की आम्ही हे जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, संघटित गुन्हेगारीची कलम त्याच्यावर लावू आणि आरोपींना कठोर कठोर शिक्षास पात्र ठरवू, अशा पद्धतीच्या बलघाणा शिक्षण मंत्र्यांना केल्या. आणि त्यानंतर हे पण सांगितलं की इथून पुढे टीईटीचा पेपर हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. शिक्षण मंत्री महोदयांना हे सांगायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपरफुटी होणार नाही किंवा निकालामध्ये फेरफार होणार नाही याची कुठलीही गॅरंटी देता येणार नाही. किमान आता कुठले प्रश्न आले होते आणि त्याची उत्तरं काय होती आणि आपली उत्तरं काय आहेत हे किमान शिक्षकांना, उमेदवारांना, विद्यार्थ्यांना हे तपासता तरी येतं. ऑनलाईनमध्ये तसेही पर्याय उपलब्ध नसतात. म्हणजे ऑनलाईन घेतलेली परीक्षा ही पेपर फोडणारी नसते किंवा ती फारच प्रामाणिकपणे किंवा पारदर्शकपणे घेतली जाईल असा शिक्षण मंत्र्यांना विश्वास असेल तर तो चुकीचा आहे. ऑनलाईनमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे फॉल्ट करता येऊ शकतात, अनेक प्रकारचे गैरमार्ग त्याच्यामध्ये सुद्धा अवलंबले केले जाऊ शकतात. तर बिहार आणि हरियाणामध्ये हॅकर सुद्धा अशा पद्धतीचं एक रॅकेट चालवत असतात आणि ते सुद्धा अनेक ऑनलाईन फ्रॉड करत असतात. आणि जेव्हा ऑनलाईन परीक्षा होईल त्याच्यामध्ये फ्रॉड होणार नाही अशी शाश्वती देता येणार नाही. पण 25 वर्षापासून विजेंद्र गुप्ता पेपर फुटीचा धंदा करतो आणि तो जेलमध्ये राहत नाही. कारण कालच त्याच्या पत्नीला पाटणामधून अटक करण्यात आलेली आहे आणि तो फरार आहे. म्हणजे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करूनही तो जेलमध्ये नाही, त्याच्या कुठल्याही प्रकारची कठोर कारवाई झालेली नाही, त्याच्या कुठल्या माणसावर कठोर कारवाई झालेली नाही. याचा अर्थ सरकार कठोरात कठोर कारवाई करण्यामध्ये अपयशी ठरत आहे. म्हणूनच पेपर फुटीचा धंदा जोरात सुरू आहे.